जेव्हा नरकाचे दरवाजे उघडतात आणि बुक ऑफ द डेड मधून एक भयंकर शैतानी शक्ती बाहेर पडते, तेव्हा तुमचा जवळचा माणूस तुमच्या समोर उभा राहतो, पण माणूस म्हणून नाही तर रक्तासाठी आसुसलेला एक क्रूर हैवान बनून. तर मित्रांनो, आज आपण इव्हिल डेड या जगप्रसिद्ध आणि अंगावर काटा आणणाऱ्या हॉरर फ्रँचायझीचा एक नवीन आणि अत्यंत भयानक आणि अस्वस्थ करणारा सिक्वल, ज्याचं नाव आहे इव्हिल डेड बन. कथेची सुरुवात होते एका जुन्या रेकॉर्डिंगने, जिथे जोसेफ प्राइस नावाचा एक लेखक आपल्या आजोबांच्या म्हणजेच बेंजामिन यांच्या संशोधनावर अभ्यास करत असतो. बेंजामिन हे केवळ इतिहासकार नव्हते, तर सर्कल ऑफ वॉइसमेन नावाच्या एका गुप्त संस्थेचे सदस्य होते. त्यांनी आयुष्यभर एकाच गोष्टीचा शोध घेतला होता, बुक ऑफ द डेड. त्या रेकॉर्डिंग मध्ये बेंजामिन सांगतात की हजारो वर्षापूर्वी शैतानी मंत्रांमुळे नरकाचे दरवाजे उघडले गेले होते. तिथून कॅन्डारियन डिमन या जगात आला. हा राक्षस मानवी शरीरावर ताबा मिळवून त्यांना डेडाइटस मध्ये बदलतो. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे सर्व डेडाइटस एका डाईव्ह माइंड ने जोडलेले असतात. म्हणजेच एका डेडाइटसला जे दिसतं ते संपूर्ण राक्षसी शक्तीला समजतं. बेंजामिन यांना एक असं हत्यार सापडलं होतं जे या राक्षसांचा कायमचा अंत करू शकत होतं. ते हत्यार म्हणजे कॅन्डारियन डॅगर. पण त्यांनी त्यावर एक जादुई सील लावून ते लपवून ठेवलं होतं, कारण सील तुटल्यास राक्षस ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण मित्रांनो, जोसेफच्या चुकीमुळे त्या खंजरची सील तुटते आणि ती सील तुटताच अंधारात लपलेली एक अथांग शैतानी शक्ती जागी होते आणि ती शक्ती शोधत पोहोचते थेट इव्हिल डेड राइज मधील त्याच तलावाजवळ. कथा आता एका शांत तलावाजवळ येते, जिथे जॅरेड आणि लिओ नावाचे दोन मित्र मासेमारी करत असतात. अचानक जॅरेडच्या हुकात एक अतिशय जड वस्तू लागते. तो पूर्ण ताकदीने दोरीवर ओढतो, पण पाण्यातून मासा नाही तर एका कापलेले मानवी मस्तक बाहेर येते. ते डोके जेसिकेच्या बॉयफ्रेंडचे असते. जॅरेडला काही समजण्याच्या आत पाण्यातून एक रक्ताळलेला हात बाहेर येतो आणि ती रेसिका असते, जी आता पूर्णपणे डेडाइटच बनलेली असते. ती जॅरेडचे तोंड इतक्या भयंकर पद्धतीने फाडते की त्याचा जागीच मृत्यू होतो. लिओ त्याला वाचवण्याला धावतो, पण जेसिका त्याची बोट उलटून टाकते. तलावातील पाणी एखाद्या ऍसिड सारखे लिओचे शरीर जावं लागते आणि त्याची त्वचा वितळून तो किनाऱ्याजवळ तडफडून मरतो. पूर्णपणे राक्षसी ताबा मिळवलेली म्हणजेच पजेस झालेली जेसिका जंगलातून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येते. तिथून एक कार प्रचंड वेगाने येत असते. ती न हालता कार समोर उभी राहते आणि कार तिला जोरात धडक मारते आणि ही कार चालवत असतो विल प्राइस. काही दिवसापूर्वी विल त्याचा लहान भाऊ जोसेफच्या बर्थडे पार्टीत असतो. विलची पत्नी ॲलिस ही एक फ्रेंच स्त्री असते आणि त्यांच्या लग्नामुळे विलचे आई वडील सुजन आणि एडगर अजिबात खुश नसतात. विलला बाळ हवं असतं, पण ॲलिस सिगारेट सोडायला तयार नसते. यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण होते. रागाच्या भरात ॲलिस विलला शाप देते, तो एक दिवस नरकात सडशील. याच रागात नशेच्या धुंदीत विल कार घेऊन बाहेर पडतो. रस्त्यावर त्याची कार जेसिकाला धडकते आणि अपघातात जेसिकाची मान तुटते, पण डेडाइटच असल्यामुळे ती मरत नाही. कारला आग लागते. विल आता अडकतो आणि जेसिका नेक्रोनॉमिकचे काही शैतानी शब्द उच्चारते आणि विलच्या शरीरात तो कॅन्डेरियन डिमन प्रवेश करतो. विल जळून खाक होतो, पण मरण्यापूर्वी त्याच्या तोंडातून राक्षस बोलतो, आम्हाला तुमच्या कुटुंबाकडे घेऊन चल. काही दिवसानंतर विलच्या अंत्यविधीचा दिवस येतो. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. सुजन विलची आई असते, एडगर विलचा वडील असतो आणि जोसेफ तो त्याचा छोटा भाऊ असतो आणि थिया जोसेफची गर्लफ्रेंड असते आणि ॲलिस त्याची पत्नी. व्हील चेअरवर बसलेली पॉली ही त्याची आजी आणि त्याचा कुत्रा मॅक्स. स्मशानभूमीत व्हीलचे प्रेत जाळण्याची तयारी सुरू असताना एडगर चुपचाप आपल्या मुलाच्या पेटीजवळ जातो आणि तो कॅफिनवर टकटक करतो. पण मित्रांनो, पुढच्याच काही सेकंदात आतूनही टकटक असा आवाज येतो. एडगरला वाटते त्याचा मुलगा जिवंत आहे, म्हणून तो कॅफिन तोडतो, पण आतून व्हीलचे जळलेला मृतदेह जिवंत होऊन बाहेर येतो. तो एडगरचा हात जाळून टाकतो. तिथल्या कामगाराची मान मोडून त्याला मारून टाकतो आणि एडगर तिथून पळतो, पण तो डिमनच्या संसर्गाने बाधित झालेला असतो. कुटुंबाला या घटनेची काहीच कल्पना नसते. ते सर्वजण आपल्या जुन्या लेक हाऊस मध्ये येतात. हे घर पाहताच तुम्हाला इव्हिल डेडच्या ओरिजिनल कॉटेजची नक्कीच आठवण येईल. घरात आल्यावर एडगरची तब्येत बिघडू लागते आणि त्याची वागणूक हिंसक होते. जेवणाच्या
टेबलवर मॅक्स हा कुत्रा एडगरवर भुंकू लागतो, कारण त्याला आतल्या राक्षसाची चाहूल झालेली असते. एडगर अचानक टेबलवरील काटा चमचा उचलतो आणि तो थेट मॅक्सच्या शरीरात खुपसून त्याला मारून टाकतो. त्यानंतर तो स्वतःच्या शरीरातही तो काटा खुपसतो. जोसेफ आणि थिया त्याला कारमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये नेऊ लागतात, पण वाटेतच एडगर पूर्णपणे डेडाइटच बनतो आणि त्याचे डोळे पिवळे होतात आणि तो कारचा तोडलेला लोखंडी रॉड थेट थियाच्या तोंडातून आरपार घुसून तिची हत्या करतो. जोसेफ जीवाच्या आकांताने जंगलात पळून जातो. दुसरीकडे घरात ॲलिसला आजोबा बेंजामिन यांची डायरी सापडते. त्यात नेक्रोनॉमिकॉन आणि कॅन्डेरियन डॅगर बद्दल लिहिलेलं असतं. ॲलिस न समजता त्यातील 3 शैतानी शब्द मोठ्याने वाचते आणि मग तो भयंकर चमत्कार घडतो. मारलेला कुत्रा मॅक्स पुन्हा जिवंत होऊन उठतो आणि ॲलिसवर हल्ला करतो. ॲलिस चाकूने त्याला रोखते आणि तितक्यात जोसेफ रडत घरात येतो. थियाच्या मृत्यूची बातमी देतो, पण तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. समोर थिया उभी असते आणि तिच्या तोंडात अजूनही तो लोखंडी रॉड घुसलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य असते. डेडाइटेस बनलेली थिया घरात घुसून प्रत्येकाला भिंतीवर आधवू लागते. जोसेफ आणि ॲलिस तिला बेसमेंट मध्ये ढकलून लॉक करतात, पण थिया आतून व्हीलचेअरवर बसलेली आजी पॉलीला इमोशनल मॅन्युप्युलेट करते आणि डिमेन्शिया असलेली पॉली न समजता बेसमेंटचं कुलूप उघडते. बेसमेंट उघडताच थिया बाहेर येते आणि उघड्या डिशवॉशर मधील सूर्यावर जोसेफला ढकलून देते आणि सूर्या जोसेफच्या पाठीत घुसतात. तरीही जोसेफ हिम्मत करून वाईन ओपनर थियाच्या गळ्यात घुपसतो. ॲलिस पॉलीच्या प्रोस्थेटिक पायाने थियावर हल्ला करतो. जोसेफ तिचे डोके ठेचून तिला कायमचे संपवतो, पण खेळ अजून संपलेला नसतो. बाहेरून एडगर आणि मृत मॅक्स पुन्हा हल्ला करतात. पॉलीला थियाच्या लाळेचा संसर्ग झालेला असतो आणि ती हवेत तरंगू लागते. सुझनला आपल्या जाळ्यात ओढते. एडगर आणि सुझन दोघेही डेडाइटेस बनतात. ॲलिस स्वतःचा बचाव करण्यासाठी सिलिंग तोडून छतावरील गुप्त खोलीत जाते. तिथे आजोबांनी शेकडो खंजीर ठेवलेले असतात. तितक्यात जोसेफ तिथे येतो, पण तो खरा जोसेफ नसून डेडाइटेस बनलेला असतो. ॲलिस योग्य कॅन्डेरियन डॅगर ओळखते आणि तो जोसेफच्या छातीत घुपसते. खंजीर घुसताच जोसेफवरील राक्षसी ताबा सुटतो आणि तो कायमचा मरून जातो. ॲलिस लाकूड कापण्याच्या करवतीने सुझन आणि एडगरची डुकी उडवते आणि संपूर्ण लेक हाऊसला आग लावून टाकते. जळत्या घरातून ॲलिस तो खरा खंजीर घेऊन बाहेर पडते, पण समोर उभा असतो पूर्णपणे जाळलेला विल. तो आता साध्या डेडाइटिस सारखा नव्हता, तर त्याच्या अंगात थेट तो मुख्य कॅन्डेरियन डीमन असतो. विल ॲलिसचा पाठलाग करत एका कन्स्ट्रक्शन साइटवर पोहोचतो आणि लढाई दरम्यान ॲलिसच्या पायात एक लोखंडी सळी आरपार होते. विल कन्स्ट्रक्शन मशीन चालू करतो, ज्यामुळे खाली डांबराचा मोठा खड्डा उघडतो आणि ॲलिस प्रचंड वेदनेत स्वतःचा पाय सळीतून बाहेर काढते. आणि जेव्हा विल तिला पकडायला येतो, तेव्हा ती तो खंजीर डांबराच्या खड्ड्यात फेकून देत. हावरटपणाने विल खंजीर काढायला जातो, तेव्हा ॲलिस हॅक हॅमर मशीन चालू करून विलला थेट त्या उकळत्या डांबराच्या खड्ड्यात ढकलून देते. विल तिचा पाय पकडतो. एका सेकंदासाठी त्याचे मानवी रूप दाखवून म्हणतो आय लव्ह यू, पण ॲलिस त्याच्या या भावनिक जाळ्यात अडकत नाही. ती तो खरा कॅन्डेरियन डॅगर उचलते आणि थेट विलच्या डोक्यात घुपसून त्याचे डोके ठेचून टाकते आणि विल कायमचा त्या डांबरामध्ये गाडला जातो. सकाळी पोलिस येतात आणि ॲलिस एक सिगारेट पेटवते आणि ही सिगारेट केवळ स्मोकिंग नसून ती तिच्या वेदनादायी भूतकाळातून पूर्णपणे मुक्त झाल्याचे प्रतीक असते. मित्रांनो, या चित्रपटाच्या कल्पनेची मूळ पार्श्वभूमी सुमेरियन पौराणिक कथा आणि पश्चिमात्य गूढशास्त्रावर आधारित आहे. 18व्या आणि 19व्या शतकात युरोपमध्ये सर्कल ऑफ वाईज सारखा अनेक गुप्त संघटना होत्या, ज्या प्राचीन काळ्या जादूच्या ग्रंथांवर संशोधन करत होत्या. बुक ऑफ द डेड ही काल्पनिक संकल्पना हॉरर लेखक H.P. लोवरक्राफ्ट यांनी 1924 मध्ये रचली होती, जी मानवी रक्ताने लिहिलेली आणि मानवी त्वचेने बांधलेल्या पुस्तकामध्ये होती. चित्रपटात दाखवलेली कर्माचा सिद्धांत हाच सांगतो की ज्या ताकदीला मानवाने छेडू नये, तिला छेडल्यास त्याचा विनाश अटळ असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि इव्हिल डेड बन चे एक्सप्लेनेशन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.